सकाळी उठल्यावर चहा, दुपारी ऑफिसला जाताना चहा, मित्र आले चहा, ऑफिसचं टेन्शन आलं चहा, संध्याकाळी चहा, रात्री चहा. चहा किती वेळा पिणार? आणि हा चहा पिल्यामुळं तुमच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर अतिप्रमाणात चहा पिल्यामुळं सगळ्यात बिघडतं ते म्हणजे आपल्या आमाशयामधलं पित्त. आणि हे पित्त बिघडल्यामुळं पित्ताचे नानाविध आजार होतातच होतात, पण त्याचबरोबर पोटात अल्सर्स होणं, पोटदुखी होणं, त्याचबरोबर सांधेदुखी होणं, हे सगळे आजार अतिप्रमाणात चहा पिल्यामुळे होतात. खरं तर चहाचं प्रमाण आजकाल लोकांनी चहा सोडून लेमन टी किंवा ब्लॅक टी अजून घ्यायला सुरुवात केली. खरं तर हे काही त्याचे पर्याय नाहीत, हे त्याचे मित्रच आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर चहा घेत असाल तर तुम्हाला फक्त अर्धा कप 2 वेळा चहा घेऊ शकता, ज्याच्याने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत. आता खरं तर चहा हे पेय न राहून ते व्यसन झालंय, त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम शरीरावर होताना दिसत आहेत. हा व्हिडिओ तुमच्या अतिप्रमाणात चहा पिणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा व त्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही मित्र म्हणून एक मदत करा.